आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। पराभव होणार हे भाजपला लक्षात आलंय। 10 वर्षांचा लेखाजोखा भाजपनं मांडावा। भाजपकडे मुद्दे नसल्यानं माझ्यावर आणि ठाकरेंवर टीका। शरद पवारांचा भाजपवर निशाणा। साखर कारखानदार अरविंद गोरेंकडून धाराशिवमध्ये शरद पवारांची भेट। अरविंद गोरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साखर कारखान्याचे चेअरमन। परभणीमध्ये महादेव जानकरांच्या गाडीची तरुणांकडून अडवणूक। तपासणी करणारे तरुण मविया उमेदवार संजय जाधवांचे कार्यकर्ते। जानकरांचा आरोप, पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। एवढंच आपल्या माध्यमातून सांगतो की लोकशाही मार्गाने इलेक्शन व्हावं। मी बरीच इलेक्शन पाहिले ते केले ते या देशभर मी फिरतोय, तर हे योग्य नाही। पुण्यामध्ये आज महायुतीचं जोरदार शक्तीप्रदर्शन होणार। महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि आढळराव पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। शिंदे, फडणवीस, अजितदादा उपस्थित राहणार। महायुतीच्या जळगावच्या उमेदवार स्मिता वाघ आणि रावेरच्या उमेदवार रक्षा खडसे आज अर्ज दाखल करणार। देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील आणि अनिल पाटील उपस्थित राहणार। संदीपान भुमरे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार। काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। शक्तीप्रदर्शनानंतर अर्ज दाखल करणार। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगलीमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा। मेळाव्याला नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार। बंडखोरीनंतर विशाल पाटलांवर काय कारवाई होणार याकडे लक्ष। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा जाहीरनामा आणि पक्षाचं नवीन गीत आज प्रसिद्ध होणार। पुण्यामध्ये शरद पवार आणि जयंत पाटलांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचं आयोजन।